शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर बाधा ठरू पाहणाऱ्या शासनाच्या ध्येय धोरणांवर चर्चा करण्यासाठी आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील रचना माध्यमिक विद्यालयातील महाराष्ट्र समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली आहे। या सभेत शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल या प्रक्रियेचा स्वीकार केलेला आहे, परंतु या पवित्र पोर्टलमध्ये अनेक त्रुटी आहेत। नवीन भरती झालेले शिक्षक आपल्या विभागाच्या ऐवजी दुसऱ्या विभागाचे असल्याने त्यांना मान्यता प्राप्त झाल्यानंतर देखील आपल्या जवळच्या गावाकडे नवीन नोकरी मिळाल्यामुळे निघून जाण्याची प्रकार समोर येत आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी व पवित्र पोर्टल अपडेट करावे या मागणीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रोस्टर तपासणी वाढलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अधिकचे शिक्षक पद भरती मान्यता देणे, प्राथमिक शालेय शिक्षणापासून कला क्रीडा कार्यानुभव या विशेष शिक्षकांची भरती करणे, कोल्हापूर खंडपीठाच्या निकालाचा आधार घेऊन शैक्षणिक धोरणे ठरवणे तसेच स्वयं अर्थसहित शाळांना मान्यता देताना त्यांच्या भौतिक सुविधा मैदान इमारत इत्यादी तपासून त्यांना मान्यता द्यावी। आरटीई प्रमाणे 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक हे धोरण राबवावे। इमारत भाडे 7व्या वेतनाच्या 1% त्वरित देणे, मागील बाकी त्वरित देणे, शालेय इमारतीची घरपट्टी व लाईट बिल सरसकट माफ करणे, टायप क्लासेसमुळे शालेय विद्यार्थी संख्येवर होणारा परिणाम बघता टायप क्लासेसचे नियम अटी ठरवणे यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे। या सर्व मुद्द्यांचा विचार करून नाशिक शहरातील संस्थाचालकांचे समन्वय राहावा यासाठी संस्थाचालक संघटनेवर ॲडव्होकेट माननीय श्री मनोजजी पिंगळे यांची अध्यक्षपदी तर पंकज पवार यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। नवनियुक्त कार्यकारिणी लवकरच या सगळ्या मुद्द्यांचा ड्राफ्ट तयार करून माननीय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून शिक्षण विभागाशी याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे। या सहविचार सभेत महाराष्ट्र समाज सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी, रवींद्रनाथ टागोर शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पिंगळे, जनता सेवा मंडळ शिक्षण समितीचे गपा माणे, रवींद्रनाथ टागोर तरुण ऐक्य मंडळ पंचवटी नाशिकचे ॲडव्होकेट राहुल मुखेडकर, स्वामी विवेकानंद सोसायटीचे वृंदा जोशी, प्रणा कुलकर्णी, पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे देवेंद्र पटेल, गोदावरी शिक्षण मंडळ अशोक सावंत, सुनील गायकवाड, महाराष्ट्र समाज सेवा संस्थेचे श्रीमती हेमा पटवर्धन, श्री शांताराम अहिरे, निरंजन ओक, श्री पंकज पवार, श्री यशवंत ठोके, निलेश ठाकूर, आचार्य विश्वास समुद्री प्राथमिक शाळेचे मधुकर सूर्यवंशी, श्री दीपक भदण इत्यादी संस्थाचालक उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।